दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आपल्या नोंदणी करायची आहे आपली सुद्धा. दीपक गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो दीपकला. चला स्पीड अप करा काकावर संघ थोडा. दीपक साल्वीला आपण पाहू शकतो गोलंदाजीसाठी. काकावर संघ थोडा स्पीड अप करा. तर क्षेत्ररक्षक लागलाय काकावर सांगायचं थोडं स्पीडअप करा तुम्ही, कारण खूप वेळ जात आहे आणि वेळ कोणाला थांबत नाही. बघा मोरिया ग्रुप, आपण थोडं हॉलंडरचं सुद्धा काम करा. और मुख्य म्हणजे जितेश भोईर. चला मैदानाचा ताबा घ्या तुम्ही सुद्धा. तर सुरुवात होत आहे सामन्याला. गोलंदाजी मार्कवर दीपक. पहिला चेंडू ओहो पुढ्यात टाकण्याचा पर्याय. फुल टॉस होता, लॉफ केला. त्या क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर येतोय वन बाउंड चौकार. सुरुवातच खूप दर्जेदार होत आहे. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. जयेशच्या बॅटमधून एक दर्जेदार स्टॉक. दीपकवर इथे प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवर येतोय जयेशच्या बॅटमधून चौकार.
संघाची सुरुवातच खूपच चांगली होत आहे चौकाराने. वापस एकदा, ओहो वापस एकदा फुल टॉस होता. लॉफ करायचा प्रयत्न, पण इथे बायच्या स्वरूपात एक धाव मिळत आहे. आता स्ट्राईक असेल रोहितकडे. शॉर्ट पिच बॉल होता. लॉफ करायचा प्रयत्न ऑफ साईड कडे, पण इथे येतोय डॉट बॉल. 5 धावा धाफलकावरती. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर बाई स्वरूपात 1 आणि आता डॉट बॉल. संघ पोहोचलाय इथून 5 धाव्यांवर. वापस एकदा दीपक, वापस एकदा शॉर्ट बॉल होता पण लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील प्रेक्षक. येतोय रोहितच्या बॅटमधून एक षटकार. बघा काकाडो संघ थोडं स्पीड अप करा. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय डबल 11 धाव्यांवर. चार बॉल या षटकाच्या झाल्यात. वापस एकदा लॉफ करायचा प्रयत्न, पण येतोय इथे डॉट बॉल. 5 चेंडूंचा या ओव्हरचा खेळ संपलाय आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात 11. एक षटकार, एक चौकार. रोहितकडे अजूनही अपेक्षा असतील नेमलीपाडा संघाकडून, कारण इथे मोठा स्कोर उभारायचा आहे घातक 11 काकडावल संघापुढे. वापस एकदा लॉफ करायचा वरती एज लागली आहे. शॉर्ट मॅन मिस करतात चेंडू आणि तोपर्यंत 1 आणि 2 धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होत आहे बाद. रोहितला पलटावं लागेल. मिळाला होता. आज त्याच रोहितला इथे विकेट घेण्यात रनआउटच्या स्वरूपात माघारी पलटावं लागलाय रोहित जाधवला. नेव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित जाधवला आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये एक ओव्हरचा खेळ संपलाय. P1चा षटक इथे समाप्त झालाय. आता 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतील आणि धावा जाऊन पोहोचलाय 12 धाव्यांवर. एक गडीच्या मोबदल्याने 12 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतोय जयेश जाधवला. नेव गोलंदाज तुषारला आपण पाहू शकतोय. जिम्मेदारी सोपवले कॅप्टनने त्याच्यावरती. तुषारला आपण पाहू शकतोय.
रनअप मध्ये अल्टरा येतोय. तुषारला आपण पाहू शकतोय. बघा थोडं स्पीडअप करा. आणि पुढची मॅच असेल काकोले विपक्ष करळ. दोन्ही संघांनी हजेरी लावून घ्यायचे. ओहो, तुषारचा चेंडू आपण पाहू शकतोय. गुड लेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उछाल घेतोय आणि येतोय एक डॉट बॉल. जयेशबद्दल बोललो तर जयेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता पहिल्या चेंडूवर. त्याच्यानंतर थोडासा शांत दिसतो जयेश सुद्धा. वापस एकदा पुढ्यात टाकला होता. अंगावर चेंडू आदळला आणि तिथे फक्त एक धाव मिळते. बघा लेग बी 4 इथे आऊट नसेल याची सुद्धा नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. आणि आता स्ट्राईक वन असतील ने फलंदाज अमित जाधव. तुषार, ओहो बाउन्सर होता. एज होती बॅटची. हलकीशी काढा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग कडे गेला आणि झेल तिथे सुटली आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. बघा या झेलचं मूल्य तुम्हाला नंतर समजेल जेव्हा अमित एक विस्फोटक फलंदाजी करेल. आता स्ट्राईक मध्ये असतील जयेश जाधव. तुषार, ओहो वापस एकदा एज. वापस एकदा मिसफिल्ड होता आहे फाईन शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि तिथं पर 2 धावा इथे एकवटल्या जातील. आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 16 धावेंवर. एक गडीच्या मोबदल्याने 16 धावा. मैदानामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. फक्त या इनिंगचं म्हटलं तर एक चौकार आणि एक षटकार आलाय. अजूनही मोठ्या फटकांची आवश्यकता असेल नेवालीपाडा संघाला. फुलटॉस होता, लॉफ केलाय आणि येईल जयेशच्या बॅटमधून एक षटकार. ही चमकते. जयेशच्या बॅटमधून लास्ट बॉल या ओव्हरचा. लॉफ केलाय वापस त्याच दिशेने. वापस एकदा येतोय जयेशच्या बॅटमधून एक षटकार. यांचं सुद्धा शुभ आगमन आपल्या मंचावर होत आहे. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक नेवालीपाडा संघाचा जाऊन पोहोचलाय डबल 28 धावेंवर. काकडवाल संघ थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षक करत आहे पण थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या दरम्यान. थोडा स्पीडअप करा काकडवाल संघ. मध्ये सूर्याची उलटाच होता. लॉफ केलाय अमितच्या बॅटमधून पण तिथे
क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या हातातून चुकी होणार नाही. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कार्तिक. सूर्याजीने पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून दिली आहे काकोडा संघाला आणि विकेटचं पतन. दीपक होते तिथे आणि त्यांच्या हातात आपल्याला झेल पाहायला मिळाली. वापस एकदा फुल टॉस होता बघा. लेग बी 4 आउट नाही आहे आणि लेग बायच्या स्वरूपात इथे मिळेल फक्त एक धाव. सूर्याजी वापस एकदा फुल टॉस लॉफ केलाय. आता होणार नाही चुकी. जयेशच्या बॅटमधून येतोय एक षटकार. बघा जयेशने केलाय स्वॅगचे स्वागत सूर्याजीचा. वापस एकदा फुल टॉस त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील वापस एकदा प्रेक्षक. सूर्याजीची सुरुवात खूपच चांगली होत होती पण विकेट घेतलं होतं आणि आता 2 षटकार जयेशच्या बॅटमधून. जेव्हा कार्तिक आला स्ट्राईकला तेव्हा सिंगल आली आणि जयेशकडे स्ट्राईक आली आणि तिथे जयेशच्या बॅटमधून आपल्या 2 षटकार पाहायला मिळाले. या 2 षटकारांच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचल्या डबल 41 धावेंवर. ओहो लॉफ करायचा प्रयत्न होता पण डॉट बॉल. अजून एक बॉल या ओव्हरचा शिल्लक असेल. या ओव्हरचं म्हटलं तर डबल 13 धावा आणि 1 विकेट या ओव्हरमध्ये लास्ट टू गो सूर्याजी. ओहो वापस एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अंपायर सांगतात डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये आल्यात 13 धावा 1 विकेटच्या मोबदल्याने.
तर कॅप्टनने विश्वास दाखवलाय नेव गोलंदाज सिद्धेश्वर. ओहो, विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाची पूर्तता सुद्धा तेवढीच केली आहे. पहिल्या चेंडूवर येतोय यू मिस आय डेफिनेटली हिट बॉल्ड. कार्तिक इथे गोल्डन डकचा शिकार होत आहे आणि पहिल्या चेंडूवर त्याला सुद्धा पलटावा लागलाय. नेव फलंदाज वैभव. ओहो, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, लांबून आले, कॅरी केलाय, उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकदा आणि आता स्ट्राईक असेल. जयेशकडे त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि 4 षटकार सुद्धा पाहायला मिळाला आहेत. लॉफ करायचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. सिद्धेश म्हटलं तर पहिला चेंडू विकेट, नंतर सिंगल ना आता डॉट बॉल. 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली आहे सिद्धेशने आणि 1 विकेट सुद्धा. डेट ओव्हरचा ओहो, वापस एकदा लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू एज लागली आणि दूरवर कॅरी केलं नाही, ते स्ट्राईक रोटेशन केली आहे आणि स्ट्राईक घेतली आहे. आता जयेशकडे असेल, फलंदाज बाद होतोय. ते जातात सुद्धा. नंदकुमार भाग्यवंत यांचं सुद्धा आपल्या मंचावर शुभ आगमन होत आहे आणि नेव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक यंगस्टर म्हणून त्याची ओळख आहे आधी मते. वापस एकदा पुढ्यात होता डॉट बॉल. जयेशला आता कुठे शांत ठेवण्यात यश मिळालं आहे सिद्धेशला. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. जरी आता षटकार आला तर एक चांगला स्कोर सुद्धा उभा राहील नेवलीपाडा संघ. निर्णायक चेंडू वाईट येतो. अंपायर सांगतायत की हा चेंडू अतिरिक्त धाव जाईल. 44 म्हणजे 44 धावा धावफलकावरती लागल्यात. आता जर षटकार आला तर 50 अर्धशतक पूर्ण होईल टीमचं. 1 to go. सिद्धेश. ओहो, चांगला शॉट आहे, शतक असतील तिथे आणि एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, विकेट. रनआउटच्या स्वरूपात जयेशला पाठवावं लागलाय आणि 1 इनिंगचा खेळ संपलाय. 1 इनिंगमध्ये धावा बनल्यात 45-45. चा खेळ संपलाय आणि इनिंगमध्ये झाल्यात 45 धावा आणि 46 धाव्यांचा टार्गेट. तोपर्यंत आपण ऐकूया मायक्रोफोनवर एक मलंगटचा धुरंधर आवाज साहेबू भंडारी. तर शुभ सकाळ सर्वांना. मलंगट चषकामध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे. आपण बोलूया, कॅमेरामॅन इकडे बोलवायचे, आपला कॅमेरामॅन काही सन्मान घेऊ. तर मंचावरचे प्रमुख सकाळच्या सत्रामध्ये
ज्यांची उपस्थितीमुळे अविनाश दादा साळवी यांचा इथं शुभ सन्मान केले जाईल. तसेच धर्मा भाग्यवंत आपण देखील संभाषण कक्षामध्ये होते. स्टेजवर या धर्मा भाग्यवंत, मस्ट वेलकम. या आपलं सरचे स्वागत असेल. तर नेक्स्ट मॅच असेल काकोले बनाब खरट. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे नाणेफेकीसाठी. काकोले टीम काकोले संघाचा कर्णधार आपण यायचं. नेक्स्ट मॅच आपला असेल नाणेफेकीसाठी टीम काकोले. पेनल्टी दिली जाईल नाही तर टीमला. नक्कीच सन्मानित केलं जाईल. था 2 मिनिटं शांत व्हा. आपण इथं सन्मानित केलं जाईल. तसेच सावळाराम मात्र यांना देखील विनंती असेल आपण देखील संभाषण कक्षामध्ये यायचं आहे. आपलं देखील सन्मानित आहे आमचे आदरणीय रामदादा यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण माननीय अविनाश दादा साळवी यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. मायची उपदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मेमेंटो हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाईल अविनाश दादा साळवी यांना. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे रामदादा भाग्यवंत यांचे शुभ हस्ते आहे. मान्यवरांचा होतो इथे शुभ सन्मान. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय मॅच क्रमांक 2 चालू आहे जिथे पहिला डाव संपलाय. 45 धावा उभारल्या तर 46 धावांचं लक्ष असेल. टीम खातकवेलन काकडवाल संघासमोर आघाडीची जोडी देखील मैदानावरती आली आहे. दादांचं इथे शुभ सन्मान केलं जाईल. पुन्हा एकदा आमचे मान्यवर आहेत शुभ सन्मान इथे केले जातात. नेक्स्ट मॅच काकोले टीम काकोले टीमचा कोणताही खेळाडू आला असेल आपण या संभाषण कक्षामध्ये आपली मॅच तिसरी मॅच चालू होईल लगेच इथे. दादांचा इथे शुभ सन्मान होतोय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला मान्यवरांची मांदियाळी नक्कीच पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये सध्याच्या घडीला आपले प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश दादा साळवी देखील मंचावरती विराजमान आहेत. त्यांच्या समवेत तमाम लाडके मान्यवर या मॅचला एन्जॉय करतात. तिथे काकडबाल बनाब आपण बघतोय मॅच दिवाळी पाडा आहे 2 टीम मध्ये. काकडवाल टीमला इथे मात्र फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे अविनाश दादा साळवी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी. चौकार हॅट्रिकला 1000 रुपये 2000 रुपये. कोणती हॅट्रिक इथे मात्र फलंदाजांनी संपादित केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार आहे वेगवान गोलंदाज. दरम्यान चेंडू फॉर मध्ये कॅरी करतो. चेंडू गेला डॉट बॉल. सोमनाथ भाग्यवंत. तर या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल काकोले काकोले आमचे आदरणीय सोमनाथ दादा भाग्यवंत त्यांचा शुभ सन्मान. या दादा मस्ट वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये आपलं सरचे स्वागत आहे. गोलंदाज तयार आहे. सूर्याजी पावशी पायशीत बाद नाहीये इथे मात्र तोपर्यंत लेग बायच्या रूपात घेतलेली 1 धाव. याच्या बरोबर संघाचा खाता ओपन झालाय. लक्ष मोठा आहे 46 धावांचं. बॅटकट आहे. अंपायर बॅटकट आहे ना. बाईच एक बाईची मिळाली ही धाव. एक धाव कशा येत मात्र लक्ष मोठं आहे. टीम जयेश गोलंदाजी करतो पहिल्या षटकामध्ये. 3 चेंडू होतापर्यंत जयेश चांगल्या बॅकफुट लावून खेळायचं होतं. हाही चेंडू चांगला आहे. इष्टीमागे डॉट बॉल. एक डॉट बॉल तुम्हाला प्रेशर देईल. विजयासाठी तुम्हाला लक्ष मोठं आहे आणि परिस्थितीला तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये निदान 15 धावा तरी बनवायला हव्या होत्या. मग आतापर्यंत धावा आल्यात फक्त आणि फक्त 1. या षटकामध्ये जयेशने काय गोलंदाजी केली आहे. काकोली टीम आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे.
संभाळून कक्षाशी यावेळेचा फटका समोर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असतो वेट या गोष्टीचा विचारच करावा लागतो आणि इथे विकेट सॅक्रिफाईस झाली की काय दे धक्का टीम काकडवाला 2 वरती पहिला गडीगार धावबादच्या रूपात मिळालेलं यश टीम दिवाळी पाडायला टीम काकोले आपण संभाषण कक्ष संपर्क साधायचा नेक्स्ट मॅच आपला असेल इथे मॅचच्या दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिथे गोलंदाजी करतो गोलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयेशने काय गोलंदाजी केली आहे 2 धावा आतापर्यंत गडी बाद झाला एक 46 धावा बनवत असताना जयेश खूप चांगली गोलंदाजी करतो टीमसाठी तर मधील हाही चेंडू भन्नाट वेगाने चेंडू गेला एसटी मागे डॉट बॉल सुरेजी पावशीला बीट करून षटक पहिला संपलाय 2 वरती 1 फलंदाजी करत असणाऱ्या टीम घातक 11 काकडवाल संघाची पहिल्या षटकाचा खेळ संपलाय वाजवा डीजे गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाजाला बघतो पण कार्तिकला मात्र हे षटक टीम घातक केलं काकडवालला इथे मध्ये मोठ्या षटकात रूपांतर करावं लागेल जास्तीत जास्त धावा या षटकात कुटाव्या लागतील हा चेंडू पाहावा लागेल जास्तीत जास्त बाउन्स झालाय व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय आणि बन बाउन्स इथे मात्र चा इशाराही दिलाय गोलंदाजाला धाव मिळेल 1 अतिरिक्त धाव्याने धाव पुढे सरकतोय 3 धावा 3 धावा लक्ष खूप मोठं आहे या षटकात तुम्हाला किमान 15 ते 17 18 धावा जमवाव्या लागतील संघर्ष करावा लागेल बॅकफुटला फटका चांगला आहे एवढाच बॅकफुट पॉइंटच्या मधून थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला बाउंड्रीच्या बाहेर जातोय पहिला चौकार टीम घातक केलं काकडवालचा फलंदाज का खेळाचा प्रयत्न केलाय चेंडू गेला एसटी मागे डॉट बॉल अविनाश खेळतोय 4 वरती 2 चेंडू अविनाश खेळात आतापर्यंत 3 चेंडू कार्तिकने या षटकामध्ये फेकल्यात एकंदरीत 9 चेंडू फेकले गेल्यात धावांचा आपण विचार केला तर धावा धावपळ करते पाहायला भेटतात त्या 7 हा फटका चांगला आहे दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकेल आणि थोडंसं फंबल झालंय मात्र 2 धावा इथे रोखल्या गेल्यात वाटा फिल्डिंग 9 धावा आपण बघतो पहा धर्मा भाग्यवंत आपल्याला पुन्हा एकदा आम्ही कॉल करतो पण या संमेलन कक्षामध्ये आपलं मस्ट वेलकम सकाळच्या सत्रात सरचे स्वागत असेल गोलंदाज तयार हाही फटका उडवायचा होता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे चांगले क्षेत्ररक्षण झालंय तिथे थांबावं लागेल फलंदाज अविनाशला धाव मिळेल 1 फक्त मोठा बॉलिंग खूप चांगली गोलंदाजी झाली आहे टीम बॅकफुट वरती आलाय आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपला या षटकात 5 चेंडू फेकले गेलेत 4 बॉल फेकलेत एक अतिरिक्त चेंडू होता राईट पहिला बॉल वाईट होता आपण धावांचा विचार करतो फक्त 10 इथनं अजूनही 36 धाव्या हव्यात जिंकण्यासाठी म्हणजे
या येणाऱ्या 2 चेंडूत सूर्या पावशेला एखादा मोठा टोला ठोकावा लागेल तर मॅच मध्ये शिरकाव करेल टीम काकडवाल. पाहिजेच आसमानी टोला डाऊन दी ग्राउंड डीप मिड विकेटच्या वरून षटकार. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि षटकार ठोकलाय फलंदाज सूर्याजी पावशेने. आपण पाहू शकाल सूर्याजी पावशे एक घातकी खेळाडू आहे आणि घातकी इलेव्हन काकडवाल संघाच्या माध्यमातून हा खेळाडू सातत्याने केला जात आहे. आणि या दरम्यान धर्मा भाग्यवंत यांचं शुभ आगमन मंचावरती. मस्ट वेलकम दादा, या सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण बघतोय मॅच एन्जॉय करतोय. दुसरा मॅच आजच्या दिवसातील टीम घातक इलेव्हन काकडवालच्या विरोधात खेळत असताना जय हनुमान निवालीपाडा या टीमच्या विरोधात आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावा लागतात. त्या धावपळीकर एकंदरीत 16 धावा. लक्ष आहे मोठं, मात्र तुम्हाला हे नाकीशी एक विचार करावं लागेल. यावेळेसचा चेंडू चांगला आहे. चेंडू गेला एसटी मागे डॉट बॉल. चांगली आहे 2 षटकांची सांगता. पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात 16 धावा. येणाऱ्या 2 मध्ये आणखी बनवायचे आहेत 30. कृष्णा भाग्यवंत आपण देखील मस्ट वेलकम, आपलं सरचे स्वागत असेल. आपण पाहतोय मॅच स्पर्धा श्रीमंत चषक 2025 शानदार पर्व आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजन आमचे उदयदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हे सादर करत असलेली स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. टीम काकोळे आपण यायचं समालोचन कक्षामध्ये तर मांगरुळ आणि चिंचवली. नेक्स्ट मॅच आपण मांगरुळ आणि चिंचवली खेळू. या मांगरुळ आणि चिंचवली टीम आले असेल तर आपण या. हा ही चेंडू पाहावा लागेल आउटसाइड ऑफ स्टंप, दॅट इज वाईट बॉल. या षटकात किमान तुम्हाला 15 ते 16 धावा काकोले टीमचा आलेला आहे खेळाडू. तर खरंच टीमचा याचा आहे कॅप्टन. काकोळीच्या विरोधात खरट आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आणि या मॅचचे नाणेफेकी करतील सोमनाथ भाग्यवंत. टीम खरटचा खेळाडू फटका चांगला आहे मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची शक्यता नाकारता येणार नाहीये. झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला हरकत नव्हतं मात्र सूर्याजी पावशेने आपल्यावरती कॉन्फिडन्स दाखवलाय. धाव मिळाली 1. सोमनाथ भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते खेळली जाईल नाणेफेकी. टीम खरटचा कॅप्टन काकोळेचा कॅप्टन आलेला आहे खरट टीम. तिसऱ्या काचा गोलंदाज आदित्यला बघतोय आपण. आदित्यने पहिला डॉट फेकला होता, दुसरा वाईट, तिसऱ्यावरती सिंगल आली आहे. एकंदरीत सूर्याजी पावशेच्या विरोधात खेळत असताना हा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण कोटेशन आहे मात्र तोपर्यंत धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये धावत असताना इथे मात्र रिक्स उचलली आणि त्या 2 धावा कंप्लीट करत असताना एकेरी दुहेरीने काम चालणार नाहीये. हा मॅच जिंकायचा असेल तर तुम्हाला आक्रमण आसमानात उडवावे लागतील चेंडूना. आणि नक्की तुम्हाला षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे अभिनेता सालबी यांच्याकडनं 2000 रुपयाचं. आणि येत गरजही आहे तुम्हाला फटक्यांची. या षटकात एकंदरीत चेंडू फेकल्यात तर आतापर्यंत 4, त्याच्यामध्ये एक अतिरिक्त चेंडू आहे. धावांचा विचार केला धावाही 4 येत आहेत. षटकार 2 यावे लागतील
मॅचला जिंकायचं असेल तर चेंडू जाऊन पायावरती आदळतोय. पुन्हा 2 धावांची संधी आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला जातोय आणि हा म्हणताना 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन विकेट चांगला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि टीम खरटचा कॅप्टन इथे आलेला आहे. नाणेपैकी आमचे सोमनाथ दादा भाग्यवंत आमचे थांबा 1 मिनिट थांबा. काय सांगतो बघ. इथे मात्र काकोली टीमने टॉस के बॉस मध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि लगेच तयार राहायचंय दोन्ही टीम. वेळ घेऊ नका, बेल महत्वाची आहे. फलंदाज तयार आहे. सूर्याजी पावशे मोठा फटका कमेंट करावं लागेल आणि हाही चेंडू इथेही मात्र पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीने वाटचाल करत असताना यावेळेस मात्र धोका पत्कारला असता मात्र चेंडू भेटलाच नाही शिक्षकाला. काही एकेरी दुहेरीने या मॅच मध्ये शिरकाव करत असताना धावा एकंदरीत झाल्या 24 धावा. अजूनही तुम्हाला 22 धावांची गरज आहे. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. तर आपण पाहू शकतो इथे मात्र मॅच संघर्षमेव आहे. फायटिंग करावी करतोय टीम घात केलं काकडवाल संघाच्या समोर खूप मोठा मात्र इथे संकट आहेत. संकटांना मात करून तुम्हाला या मॅच मध्ये शिरकाव एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो. म्हणजे अंतिम चेंडू शिल्लक आहे. समीकरण बनतं इथे मात्र 24 झाल्यात. अजून येणारे 7 चेंडू आहेत आणि 22 धावांची गरज आहे. नितांत मोठ्या फटक्याची गरज आहे टीमला. यावेळेसचा चेंडू खेळा फाईन लेग मध्ये नो मॅन्सला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि षटके संपली इथे एकंदरीत 3 षटके. षटकांच्या अखेरीस 28 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. गेम ऑन करा आपण. नक्कीच आपण पाहू शकतो 6 चेंडू 18 धावा काय मॅच आहे. या मॅच मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती मोठे 2 फटके यावे लागतील. मॅच जिंकायचे तर पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका अविनाशला डोकावा लागेल. कारण 6 चेंडू आणि 18 धावा टीम खातो गेली. काकडवा संघासमोर लक्ष वाचलाय. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आपल्याला फक्त आणि फक्त 28 पाहायला भेटतात. 9.33 धावगती राखली आहे प्रति षटकामागे. मात्र निर्णायक षटकामध्ये तुम्हाला 6 मध्ये 18 बनवायचे आहेत. रोहित गोलंदाजी मार्कमध्ये बघतो. विनाश समोर आहे. या खेळाडूला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका ठोकावा लागेल. मॅच बनवायची असेल तर पहिल्या 2 चेंडूवरती या मॅचचा एक्झॅक्टही लागेल. गोलंदाज तयार आहे पॅबिलिन एंडकडनं. पहिला चेंडू वेगावरती स्वार आहे. फटकाही हा छान आहे. चेंडू आर पार आहे. बंडलांच्या बाहेर षटकार
गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. अजूनही 5 मध्ये 12. अविनाशदादा साळवी यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अविनाश फलंदाजी करतो. टीम काटेकेलन काकडबल संघाचा खेळाडू. मॅच मात्र बनवावीच लागेल. मोठे फटकेच मॅच जिंकून देऊ शकतात, कारण 1-2 डॉट बॉल आले तर प्रेशर वाढू शकतो टीमवरती. अजूनही 5 पर्याय आहेत. 2 मोठे फटके टोकायचे आहेत विजयासाठी. मात्र तितकीच चांगली गोलंदाजी ही करावी लागेल. बॅटचा कडा घेऊन शॉट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात इथे स्वीकारलाय झेल. संपलाय फलंदाज अविनाशचा खेळ. लागल्या धक्का टीम घातक केलं काकडबलला. दोन्ही 12 धावांची गरज आहे. काय मॅच आहे, चित्तथरारक मॅच. प्रेक्षकांना मॅच ओहक लावून घेणारा, ओढून घेणारा मॅचकडे पाहू शकतो आपण. प्रेक्षक वर्ग जरी कमी असला तरी मॅचला एन्जॉय करणारे प्रेक्षक ही मॅच मात्र खूप एन्जॉय करतायत. तर 4 मध्ये 12 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता अविनाशच्या बॅटमधनं, तो बाद झालाय. नियुक्त बॅट्समन मैदानावरती आला आकाश. आकाशसाठी पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्यांकडून रोहित तयार आहे. रोहितचा यादरमधील हा चेंडू बॅकफुटला फटका चांगला आहे. बॅकफुट पॉईंट क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. आणि मात्र ही जबाबदारी सूर्याची पावशी स्वीकारताना 3 मध्ये मी 2 टोले मारू शकतो आणि 2 आसमानी टोले मारावे लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. समीकरण बदललंय. 3 मध्ये 11ची गरज आहे. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना या मॅच मध्ये हा चेंडू या मॅचचा निर्णायक चेंडू असेल, महत्वाचा चेंडू असेल. इथे मात्र सूर्याची पावशीला मोठा टोला ठोकावाच लागेल, कारण समीकरण 3-11चं आहे. गोलंदाज रोहित, तर मध्ये चेंडू सूर्याजीसाठी. हा ही चेंडू प्रचंड वेगावरती स्वार आहे. फलंदाजाला बीट, चेंडू गेला एस्टिमेट डॉट बॉल. आणि आता मात्र 2 षटकारांची गरज आहे. 2 चेंडू 2 षटकार ठोकावे लागतील फलंदाजाला हा मॅच जिंकायचा असेल तर. मॅच खूप चांगली आहे, पण पाहू शकतो या मॅच मध्ये हा चेंडू पहा तिथे मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर खूप मॅच बदलली गेली आहे. सूर्याजी तयार आहे. हा चेंडू स्क्रीन समोर सीमारेषेवरती रोखला गेला आणि टीम काकडवाल संघाच्या आशा अपेक्षा संपुष्टात आल्या. आकाश जसा बाद झाला तशी मॅच मात्र बॅकफुटवरती आली आहे. 10 धावांची गरज आहे. कुठे मॅच होता, 5 मध्ये 12ची गरज होती. तो आकाश बाद झाल्यानंतर टीम संकटात आली. सूर्याजी पावशीला 3 पर्याय होते, त्याचे मात्र निराश केले आपल्या पाठीराख्यांना, निराश करत असताना. ते मात्र एखादा खराब चेंडू, हा चेंडू वाईट बॉल आहे. मात्र ती बाउंड्री गेली असती तर हाच चेंडू वाईट आला असतं, जमले असतं काम. मात्र असं काही होत नाहीये. वाईट चेंडू आला, एखादा वाईटचा आणखी एक चौकार आला तर अंतिम चेंडूपर्यंत मॅच पाहायला मिळेल. मात्र मॅच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. आणि इथे मात्र खूप चांगला चेंडू लँड करत असताना गोलंदाज रोहित. आणि सामना इथे संपला. विशाल द बेस्ट फॉर द गुड गेम. पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा टीम नेवालीपाडा संघाला. तर कातकिवलन काकड संघाचं आम्ही कौतुक करतो. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. दोन्ही टीमला विनंती असेल पण सेकंड करायची आहे. आणि लगेच नेक्स्ट मॅचचे खेळाडू टीम काकोळे उतरा मैदानावरती. टीम काकोळेला विनंती असेल, आपण नाणेफेकी जिंकली असेल, क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तर मैदानावरती उतरायचे आहे. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे, लक्ष असू द्या. ड्रेसिंग कंपल्सरी पाहिजे आणि तर टीमला 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल. यापुढील मॅचमध्ये टीम नेवालीपाडा आपला ड्रेसिंग युनिफॉर्म